अरे पण 10-20 शेंगदाणे कच्चे भेटतील का आपल्याला? कशामध्ये म्हणतोय तू? मॅगी मध्ये अरे बघ योगेचं घर पण भूक आहे. आपली माणसं जास्त आहेत, 12 लोक. किती माणसं राहू शकतात तुझ्या घरात? जेवायला बसायचं आणि 1:30 वाजता निघायचं. थांबायचं. आपण त्या सगळी पॅकिंग केलेली असतो. बॅडमिंटन खेळल्याशिवाय जायचं. बॅडमिंटन मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे 2017ची आमची पिकनिक ही अशी चाललेली आहे. मुंबई एनकॉन प्रायव्हेट लिमिटेड तो दापोलीपर्यंत आपण जाणार आहे प्रत्येकाने. हे इकडे योगेची फाटलेली होती, त्याने पटापट फोडून टाकला. हा आपल्याला फोटो काढायला दिला नाही आहे. थोडा टायमाचा अभाव आहे, आपल्याला लवकर निघावं लागतं आणि सगळेजण आपली अशाच पद्धतीने येत आहे. तर आम्हाला मिळाली आहे. आमचा एक मित्र आहे, एकदम चांगला मित्र आहे. त्याच्या कृपेने आम्हाला ही गाडी मिळाली की आपली पिकनिक सक्सेसफुल होऊ दे. आणि महाराजांकडे हीच प्रार्थना आहे की पुढचे जे आमचे 3 दिवस आहेत एकदम सुखरूप आम्ही घरी येऊ दे. हीच आमची प्रार्थना. ओके, नका फोटो खाली फोडा. चला चला, ओके, भेटूया. ऑल दी बेस्ट. अच्छा, अशा पद्धतीने आपली राईड चालू झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण अशीच वाट लागलेली आहे. टायमाचा जो शेड्यूल जो होता आपला 1 वाजता निघायचा होता. मगर आधीच जाऊन पोहोचले. मगर आधीच जाऊन पोहोचलेला आहे आणि पाण्यामध्ये आमची मारायच्या प्लॅन मध्येच आहे. तर आम्ही एक स्टेप मागेच राहू, त्या दोघांना पुढे पाठवू. ही गाडी जी समोर जाते ग्रीन वाली तुम्हाला दिसतच असेल, ती आपलीच आहे. ती दुसऱ्या टीम. आमचा प्रवास या ठिकाणी सुरळीत व्हावा अशी सर्वांची प्रार्थना आहे. आणि गणपती बाप्पा चलो दापोली. आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गाडी चालवणारे आमचे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते, टेंडरवाले टेंडरवाले सभापती, तुम्ही असेच उत्कृष्टपणे गाडी चालवा. अशीच आमची 8 तास ड्रायव्हिंग करून आम्ही युपीवरून एक अकाउंटंट बोलवलं. सुशील म्हणून आहे त्यांचं नाव. त्यांचं नाव सुशील अजय चौधरी चौरसिया. दाखवा. तर महेश साहेब, आपले 2 शब्द तुम्ही बोलाल ना, तर हे 2 असे माणसं दिसत आहेत समोर. ते आता बोलतील. आम्ही ब्लूटूथच्या ह्याच्यावरती आम्ही चालू केलेले आहे. तर तुमचे आवाज आम्हाला ऐकवते आणि बरेचसे मंडळी आहेत त्यांचे कान उत्स्फूर्त झालेले आहेत की तुमचे 2 शब्द ऐकण्यासाठी. तर आपली गाडी निघालेली आहे आणि आता आपण लवकरच पोहोचणार आहोत कॅनस्टरला. तिकडे 3 मित्र आपली वाट पाहत आहेत. 3 मित्र यांची नेहमी लेट असतात, ते आज लवकर आलेले आहेत. इकडे रजत तर उठलाय, फोन कर. समोर येऊ नका. हा समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. ही गाडी चालवली. हा आहे रजत, हा गाडी चालवत आहे. ते पुढे बघ रे बाबा. म्हणजे आमचा पाम बिशने जायचं रे. मी महेश. पाम बिशने. हा आहे ठाकर, प्रशांत ठाकूर. माहिती ना. बॉम्बे गोवा हायवेवर आणि पनवेलला पहिला हॉल्ट घेतला. पहिला आम्ही हॉल्ट घेतलेला आहे. आता थांबलेलो आम्ही सर्व. इकडे रजत पण आहे आमच्याबरोबर. मागे तू चाय पितोय. पहिला हॉल्ट चायसाठी. बाकीच्या अर्ध्याने आम्हाला मागे सोडलाय. पुढे गाडी धावून कंटाळा आलाय. थांबू येतात.
मजा आली चाय पिऊन. आमचे काही लोक पुढे गेले, मागे राहिले, पाऊस पण भरपूर पडला आणि गाडीचं लाईटमुळे आम्हाला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आयडिया घेणाऱ्यांची मला काय माहिती नाही कशी आयडिया झाली या लोकांची, काय केलं. आयडिया ज्यांनी दिली इकडून जायचं तिकडून जायचं ती रॉंग होती टोटली. व्हॉट डू थिंक? ड्रायव्हर काय करणार? ड्रायव्हर काय करू शकत नाही. ड्रायव्हर काय करू शकत नाही. ड्रायव्हर बरोबर गाडी चालवतो. आणि सर्व प्रशांत गाडगेमुळे झालेलं आहे. तो पुढे थांबत नाही. जिथे हॉटेल भेटला तिथे खायला सुरुवात. आणि आम्ही 5 जण अजूनपर्यंत काय खाल्लेलं नाही. आता आमच्या गाडीचा धुराधार कमांड चालवत आहेत मिस्टर महेश. त्यांनी थोडीशी आता गाडी हातात घेतलेली आहे चालवायला. आमच्या गाडीचे कॅप्टन मिस्टर महेश ज्यादा गाडीचे कॅप्टन आहेत आणि बाजूला त्याचे को पायलट इकडे आमचे रसा भाऊ कॅबिन क्रू. मागे इथं गोटी कपाळात आली आहे. एक ने तो राशन कार्ड से नाम ही काट दिया है. ओके और कुछ नहीं. अभी चेकआउट हम लोग करता है. अभी क्या करेंगे, थोड़ी देर के बाद वो लोग कमीने लोग मिलेंगे, शॉपिंग होगा. चलो. पाऊस जास्त आला की होतो पण तिकडे पाऊस असा पाऊस गावाने पुढे पण जा पाऊस मोठा चालेल. हाँ रजो घरी है. मैगी मैन मैगी बना रहे हैं. ये हो गया, फेंक दिया मैगी का ये. एक्शन कैमरा कुठे? माय गॉड मैगी प्रिपरेशन. वो देख ना, वो ये दे दे. क्या होता है? तिकडे छोटासा दिसतो व्हाईट वाला. मॅगी बनवतात सगळ्यांना वाटतोय. महेश कशी आली मॅगी? मस्त आली. मॅगी छान झालेली आहे. ओके ऑसम. बटाट्याचा हां मॅगी मध्ये बटाटा शेंगदाणा कडक. भाईला तू खबर? अरे उसका मॅगी. ये लोग भी मजा कर रहे हैं. मैगी खा रहे हैं. मस्त झाले. टाइम टू से मैगी मैगी मैगी. 2 मिनट का काम. 2 मिनट का काम 2 घंटे में. लेकिन सो फार सो गुड. मस्त है. ट्रॅकिंगला आणि ट्रॅकिंगला सगळे मित्र आणि मस्त पाण्यावर मजा करताय. जरा स्टेन पकड बघा.
through the highways till my shadow turns to sun rays. And on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. See the horizon turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon turn us to thousands, and on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And आपण गाडी चालवली बघ. की गावामध्ये अशी आख्यायिका आहे की ही लेणी पांडवकालीन आहेत म्हणून इथे पांडव आले होते. ओके. तर ह्या लेणी बद्दल बोलायचं झालं तर आम्हाला अजून आश्चर्य वाटतं की हा पूर्ण एक दगड आहे. या दगडातून ही लेणी कोरलेली आहे. तर त्यावेळी ती पद्धत कशी असेल तुम्ही थोडंसं आत जात आहे. हे पहा, हे मला वाटतं हे त्यांचं एक प्रशस्त असं डायनिंग हॉल आहे त्यांचं. व्हिजिटर्ससाठी म्हणजे जसे येतील लोक तेव्हा त्यांच्या बसण्यासाठी. आणि आतमध्ये मला वाटतं बेडरूम असतील. बनवलेलं आहे आणि पूर्ण दगडातून हा प्रकार कोरलेला आहे. याचं खूप आश्चर्य वाटतं की आजच्या जमान्यामध्ये आपल्याला पण असं जमू शकतं की नाही, हा एक प्रश्न आहे. पण अननोन अशा पद्धतीचे आहेत ना. हो, ही अननोन आहेत. ही कोणालाच माहित नाही घेतलेली. ही फक्त आम्ही आमच्या मित्राबरोबर आलो होतो त्याच्या गावी आणि त्याचबरोबर आमच्या इथे फिरणं चालू. छान मंदिर आहे. एक गोष्ट मला कळत नाहीये की इथे ही आज काही वसाहत बनवलेली असं वाटतं. पण इथे जर मंदिरं बघायला गेले तर मंदिरं खूपच आहेत. ओके. एक दोन मंदिरं आम्हाला असंच लागले. एक उंच मंदिर होतं तिथे जो नंदी आहे तो भग्नावस्थेत सापडलेला आहे. तेच फक्त सापडलेले आहे, बाकी काही कळत नाही. आणि गणपतीचं मंदिर आहे, खूपच छान मंदिर आहे गणपतीचं. आणि हे मंदिर आहे ते आम्ही आता कळू शकत नाही कुठलं मंदिर आहे, कारण आमच्याकडे हे आतमध्ये फक्त खपेलं आहे. ही वसाहत आहे, ही पूर्ण वसाहत आहे वसलेली, खूप वर्षापूर्वीची वसाहत आहे. आणि हा जो परिसर आता तुम्हाला जंगलासारखा दिसतोय, हा पहिला असा नसेल. हा खूपच छान असेल. खूपच छान असेल. हा इथे ऍक्च्युली एक प्रकारचं मार्केटच असतं.
दिवस तिसरा आज रविवार आहे. गटारी आज साजरी केली जाणार आहे आणि उद्यापासून श्रावण चालू होत आहे. आता वाजलेले आहेत 8:45. ओके. आणि पिकनिकची सांगता होत आहे. पिकनिक संपत आहे. अशा प्रकारे सगळेजण आपापल्या घरी जातील आणि मेमरी आपल्या बरोबर घेऊन जातील. प्रतिक्रिया खूप छान असे दिवस आमचे गेले. धबधबा होता तो खूपच छान होता. त्या धबधब्यावर कोणाची गर्दी नव्हती कारण तो गावातला धबधबा होता आणि आम्हाला असं वाटलं की आम्हासाठीच फक्त तो धबधबा आहे. अशी प्रायव्हेट अशी पिकनिक झालेली आहे आमची. खूप छान होतं ते. आम्ही तुम्हाला फोटो दाखवू. आम्ही पाण्याखाली फोटो काढले, पाण्यावर फोटो काढले आणि खूपच मजा आली. विश यू मेनी हॅपीनेस ऑफ द डे. हॅपी बर्थडे. And the best part was we had a bath under a private waterfall and it was like a private pool party. We were missing the music. I wish I could have music over there. And but the best part was that we had a great dance in the room. Okay. It was like a rain dance. Okay, people were sweating. Yes. It was like we were dancing in the rain, but it was an awesome pleasure. Thank you guys. Thank you for a great surprise. I cut my cake. But did you enjoy that night? Mr. arrive on table. आणि चांगला जाऊन गेला फ्रेंड झाला. आपण लॉंग आहे सगळ्या या लोकांबरोबर परत आलो. पुन्हा येऊ आशा करतो. बोलवतील, इन्व्हाइट करतील. काय वेगळे आहेत ते सर ते बघा. टेस्ट पाहतोय मी. पाहू महेश सर ते घ्या ना. काय ते बघा. वा ठिकाणी आलेलो आहे आणि आज आपला शेवटचा दिवस आहे. मेल्यात आपण येऊन चाललेलो आहे. आज आपला तिसरा दिवस चालू आहे आणि भरपूर एन्जॉयमेंट आपण केलेलं आहे. नाचलो आहे, बागडलो आहे, परत पाण्यामध्ये आंघोळ केलेलं आहे. धबधबा हा तिकडे होता. चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट हा धबधबा. अजयने भरपूर प्रमाणात फोटोग्राफी केलेलं आहे. बरं, कालच्या जेवणाबद्दलची आपली काय प्रतिक्रिया? जेवण इज ऑसम. रवी साहेबांनी जे काय डाळ तडका केला इज टू मच. चुम्मेश्वरी परफॉर्मन्स. वर्ड्स जबरदस्त. असा तडका मी कधी खाल्ला नाही. एकदा आम्ही हॉटेलमध्ये खाल्ला होता असा तडका. आणि व्हेरी गुड. आणि चिकन पण उत्कृष्ट पद्धतीने केलं होतं त्यांनी. जबरदस्त उत्कृष्ट पद्धतीने चिकन केलेलं. हाँ बताइए, आपको आपका पहला ही पिकनिक है बाहर, मतलब ये हो जाने के बाद, तो आपको मतलब कैसे? हाँ, महाराष्ट्र. तो हम लोग के साथ आपको आने के बाद अच्छा लगा या कैसे लगा? मस्त लगा एकदम. सब कुछ मजा आया. हाँ, धबधबे में भी मजा आया. और अरे वाह, क्या लेनी में भी मजा आया. मजा आया. आपने फोटो आप चीज देखने को मिला. मस्त. से पहाड़. हाँ दे. योगेशने आपल्याकडे खूप काय चांगलं अरेंजमेंट करून ठेवलेलं. हाँ 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 आज करून त्याचं घर जे होतं हां आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवलेलं. करून दिलेलं. आणि जी अरेंजमेंट होती जेवणाची वगैरे, सगळं जे सामान वगैरे आणून ठेवलेलं आपल्याला लागणाऱ्या घरचे वस्तू, ते सगळं उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आपल्याला बाहेर जायची गरज नाही पडली डिशसाठी वगैरे. याचा फोटो घ्या. हां. आणि नंतर आपण त्यांच्या रिलेटिव्हकडे गेलो, रवी भाऊकडे. त्यांनी आपल्याला एक सुंदरसा चहा बनवून दिला. माझ्या गाडीवर व्हिजिट दिल्याबद्दल हां त्रास आला प्रवासासाठी. एन्जॉय केला 1:30 पर्यंत. आणि आता पत्तीला निघालेलो आहे. काचेवर वळवून लिहिलेली वर. हां काचेवर बोलवलेली. सगळ्यात मोठा आवडा पोरगा, कोणा बोलत बिलत नाही, फक्त खायचं काम करतोय. सुशांत, तुमच्याकडे कॅमेरा आलेला आहे. 2 शब्द तुम्ही बोला, आम्हाला पण वेळ. सध्या खातोय कडप्पा साहेबांचा. मजा आली. हां भरपूर आले. खूप भरपूर मजा आली. आणि अजून खूप मजा आली. साहेबांनी जेवढे सगळे भांडे होते ते सगळे उत्कृष्ट पद्धतीने घासलेले आहे. अजून पण चमकतात तिकडे. त्यांच्या डोक्याप्रमाणे. फोटोग्राफीसाठी स्पेशली फोटोग्राफी करण्यात भरपूर आनंद आला, कारण चांगले चेहरे आणि चांगल्या चेहऱ्याप्रमाणे चांगलं लोकेशन पण निसर्ग पण चांगला होता. दोन्ही पण चांगले होते. मला ते वाटतं लेणी नाही झालं त्याचं बोलणं. लेणी आणि वॉटरफॉल जो तिथे होता, केव्ज ज्या होत्या. ओके.
आता चहाची वाट पाहतोय आम्ही. ओके. चहा ठेवलेला आहे असे. आतून आवाज आला लगेच चहा ठेवलेला आहे. हां. 6 स्पेशल चहा बनतात. 6 मध्ये 12 करू. आपलं हॉटेलचं नाव आहे सचिन हॉटेल, नाही अरुची हॉटेल. अरुची हॉटेल. हां. तुमचं नाव असं काय अरुची? अभिरुची आहे बघा अभिरुची लिहिलंय. इथे भीम मधला गरम गरम दिलेले आहे. गरम नाश्ता दिलेला आहे. आम्ही यांचे पण आभार व्यक्त करतो.